बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। परंडा तालुक्यात अनेक गावात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत स्थानिक लोकांकडून वन विभागाकडे तक्रार आल्याने तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी वन विभागातर्फे सावधानतेचा इशारा व खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत। तालुका वन परिक्षेत्र अधिकारी दीपक गांधले तसेच एनजी सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर विषयाची माहिती घेतली असता परंडा तालुक्यातील रुई, सोनगिरी, कपिलापुरी, भोंजा, लोणी, दुधी, वांगीगव्हाण, करंजा, घारगाव येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की या परिसरात बिबट्या फिरत आहे। त्यामुळे आमच्या बकऱ्या, गुराढोरांना धोका आहे। आमची जनावरे व बकऱ्या बिबट्याने मारली आहेत। वन विभागाने त्यानुसार दखल घेऊन मागील 4 दिवसांपासून उपाययोजना चालू केल्या आहेत। वन परिक्षेत्र अधिकारी दीपक गांधले, एनजी सोनवणे, योगेश घोडके, PR कांबळे, BD साळुंके हे स्वतः गेले 4 दिवसापासून या विभागात दिवसा व रात्री गस्त मारत आहेत। तसेच वनपाल व वनरक्षक यांची टीम या विभागात गस्त घालण्यासाठी कार्यरत ठेवण्यात आली आहे। याबाबत वन विभागाने सांगितले की खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका। आवश्यक असल्यास गटागटाने हाती काठी, बॅटरी घेऊन बाहेर पडा। रात्री कुत्रे जोरजोराने भुंकत असल्यास बिबट्याजवळ असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, कोंबड्या बंद गोठ्यात ठेवाव्यात। बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसांवर हल्ला करत नाही। बिबट्याला हकलण्यासाठी त्याला दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये, ते आपणास धोकेदायक ठरू शकते। बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोरजोराने आरडाओरडा करा। घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवा।